पाहतो तो आता थांब तिकडून आलो. अरे तुझ्या तर तुला काही अक्कल आहे का रे? हा काही अक्कल आहे का? झालं काय झालं हा? का तुम्ही दोघी का तुला माझ्या लाज जीवात? वाटायला पाहिजे. अरे तू सगळा किराणा भरून घेतला. तू इकडं वळ. घरात साखरीचा पत्ता नाही ठेवला बिळा बिळाच्या. मला का मारायला ए, लागलाय थांब तुम्ही? थांब का रे तुला काय काय न्यायला सांगितलं होतं डाळी साळी हा तो पार चहा पावडर पार साखर आणि पार तो तोंडाच्या साबणी काहीच नाही ठेवलं. फायर लावली का ते का गा मशीनला लावायचे थोबडा ते बी घेऊन गेला. नाकाला नेलं. अरे ताई त्या पिशवीत होतं ते तसंच भरलं मी पोत्यात आणि गेलं अरे, घेऊन. मी बिनलाजा. काय करू त्याला? अरे नालाय का आम्ही डब्यांमध्ये किराणा बी भरला ना. चला एकदाच आलो बाबा ताईच्या घरी. आता ताई घरी आहे का नाही काय माहिती. तर डोक्याला लय ताप झालाय. आई आजारी पडली, तिला दवाखान्यात न्यायचंय, पैसा नाही, मला एकतर कामधंदा नाही, काय करावं. पण जाऊ द्या, कशी का असताना बिचारी ताई माझी, मी कधी पण येऊ दे. बिचारी ताईला म्हणलं बाय ताई मला बाबा पैसे नाहीत, पैसे देते, घरात धान्य नाही खायला, तांदूळ म्हणा ज्वारी म्हणा सर्व काही देते. नाही आता आहे ना मस्तपैकी ताई पैसे जातो, ताईकडूनच आहे ना पैसेच मागतो आता. साडेआठचे बायकोला लय वखत सांगेल टपक्या नावर, पण आवरतच नाही हिचं गाडचं. गावाला जायचं म्हणतील हं? काय एवढं नटाफटा करून राहिले, कोण ओळखायचे आता हिला हं? हिच्या गाबाळा जायचे काय. हो दाजी नमस्कार. नमस्कार. ते काय रे गांग्या हो येऊ राहिला काय? हा आत्ताच आलो. ते काय चाललंय? काय नाही ह्याचं काय, आता निघालो थोडं बाहेर. का आता तो बहिणी घेऊन जायच्या ना भाऊ. कुठे कुठं फिरायला चालवलं ते म्हणा, फिरायला जायचंय. फिरायला जायचं? हा आता मी आलो आणि तुम्ही चालले का फिरायला? तू आला बाय, तू काय घेऊन आला का आम्हाला? हा तू काय तिकडून घेऊन आला दाजी तुमच्याबरोबर बोलायचं म्हणलं हा. ना लय अवघड आहे बघा. म्हणजे? तुम्ही आडगच बोलता सारखे. मग बरोबर तू आला म्हणजे काय घेऊन आलाच, काय गातोडं बहिणीला काही दादीला नको, पण बहिणीला छान. ती बघू आमचं आम्ही बहीण भाऊ. हा ना. हा तुम्हाला काय घेणं हा देणं? नाही बरोबर. हा मग तब्येत बिब्येत बरी आहे का? हा तब्येत बरी, माझ्या तब्येतीला काय व्हायचं, तो बहिणीची विचार हा बस पोसत चाललं पाय. हा मग हा लांगारचे लांगार. मग बाकी काय चाललंय? बाय काय नाही भाऊ, चाललं आता शेतीचे काम आवरले, हा. लय कामं केले तो बहिणीने ना रे. म्हटलं चला मग आता फिरून येऊ म्हटलं बाहेरून. चाललो 2-3 दिवस थांबा. हो, फिरायला चाललो आता आम्ही. फिरायला कोणत्या गावाला चाललंय? आता तिकडं म्हणतील तिकडं काय रे माझा भावड्या कधी आला? आत्ता झालं तायडे. हा का? हा किती वाजता निघाला होता असा? सकाळीच निघालो होतो. अरे फोन करायचा अगोदर यायच्या. आता फोन करायचा होता पण काय झालं चला म्हणलं अचानकच जाऊन भेटू. तो बहिणी घेऊन घ्यायला आल्या असते पुढं हा stand वर. बरं तुला पैसे होते की यायला? नाही ना. मग कशाने आला? बावड्या हा कधी आला तू हा ताई तू बरी आहेस का? बरी बाबा बेटा मला ते अशी खत वाटली. बेटा गे अगं हा. बेट. बरं आहे ना हाय ना बरं आहे. लय जाम झालं तू आता काय घरी कामच पडलं तेवढी तर काय करायचं आता. हा ना हा ना. डोकंही नाही विसरलं वाटतं हा विचारलं होतं आता ते आंघोळ गाडीत केली. हवे ना. हा हा आंघोळ केली तसंच निघाला वा. नाही 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 मग? केस वगैरे सगळे विचारून आलो होतो. काय तुम्हाला तर बोलायची पद्धतच नाही. काय असं बोलत असतात त्याला? काय आंघोळ करून तसंच निघाला. पण ते आवरून निघाला. असं भाऊ येतो आमचा किती केलं तर. हा बरं बरं. कुठं फिरायला जायचंय दाजी? अरे नाही जायचं आता फिरायला. तू आला ना आम्ही फिरायला जाऊ का? तू आला आणि विषय संपला. मी काय म्हणते आपल्याला नाही जायचं फिरायला. जायचं का अरे जायचं का पाहिजे आता काय बाय. आता हा आला आणि कशाला जायचं आता फिरायला? एक काम करा, जायचं असेल तर याला पण सोबत घ्यायचं फिरायला जायला. आता या काल आपल्या मग? पळ. पळ काय पळ? नाही याचं भाडं तोड्या जेवणाचा खर्च कोण अहो सांभाळेल? बहिणी आहे त्याच्या करून घेते. हा, आम्ही करू सगळा खर्च चल. तुमच्या काय हा? नाही तुमच्या का काय जरा नीट बोला नाही, ना. असं काय? तुमच्या का काय माझ्या नवऱ्याला सांगते मी, ते अर्धा खर्च टाकतील कोण त्याच्या वाट्याचा. हा काय हा मी नाही घेणार त्याला. हो आमचा एक वाणिकिनीचा भाऊ आहे ग बसा ऐ बावड्या तायडे हा. अगं त्यांना जाऊ दे ना जाऊ दे. एक तर हाय आजारी तुला काय सांगू. लय कडकी काय हा जाऊ का आम्ही हा हा हा. या बाय हा. आम्ही गेलो रे गेलो हं? काय असेल ना तो हिशोबाने सगळं घेऊन जाय हा हा जाऊ का मग बर तो दाजींना कळायला नाही पाहिजे बर का लगेच. ऐ ताई मी काय म्हणते जाऊ आपण बावडे आहे ना दमून आलाय त्याला झोपायचंय थोडस असं म्हणती का? हा
तो म्हणतो मला थोडा आराम करायचा आहे. त्याचे डोळे पाय किती लाल झाले. नक्की तू थांबशील एकटा घरी? हा झोपतो मी इथं मस्तपैकी. चालतंय, पेवर चालतंय. आले सगळं त्याच्या डोळे लाल झाले ना काय नीट बोला हो. मा भाऊ पेतो का तरी? हा. सुपारीच्या खांड देव देव करू करू पार एवढा एवढा राहिला तो. एक दिवस मला बरं गावात नेलं मला आपल्याच हा. माग आलता बाय हा. तेव्हा मला पण दाजी काय आहे की नाही शेवटी 1 क्वार्टर पाजावं लागली त्याला मला तुम्हीच पिले हा? असेल. दाजी स्वतः पेले. मी म्हणलं त्यांना मटण घ्या खायला तर घेतलं नाही. काय हो खोटं का बरं बोलतो? ए शांती जर समजून सांगतोय नवऱ्याला. बाई, त्यांनी तर अक्कलच गाण ठेवली कुठं काय माहिती. मा बरं, भाऊ चला. आहे ना बर का, आम्ही 5 जणी झालो तवा देव देव करून आमच्या पाठीवर झाला तो. हा का नवस केलता आणि मग किती जीव लावितो त्याला. आम्ही बावड्या हा. केस लईच वाकडे वळाले तो. थोडं मशीन ते तिथं मशीन हाय फिरून घे बर का. हा, घे. हा? हा. जाऊ का आम्ही? हा, हा. हा? ते मशीन मावाले त्याच्या पेरते का हो. नाही रे ते तुम्ही- मशीन मावाले त्याच्यावर पेरते का पोरीचं मशीन हा? तुमचं आहे का? आता तुम्हाला या वयात काला मशीन आणि लागत? मग? हा काला मशीन लागत या वयात? तो अजून तरुण आहे त्याला बघा अजून- हा लग्न व्हायचंय त्याचं अजून. काही कोणाच्या वस्तू कोणाला वापरायला जाते ओ चला रिकाम बडबड न करू ए भाऊ. निघा बरं. ए बरं, तुम्ही या चला दाजी बरं. हे बाय इकडे झोप जरा हा, झोप. राखा व्यवस्थित कर जरा हा हा जर हल्ला चालला इकडं तर पाय बरं नाही, बरं. नाही. बाकडातच लात घाली तुम्ही आलो हा, नाही, या CCTV लावा ना चांगलं इथं. बरं चला तुम्ही नका तोंड बांधू करू हा चला चला. टाइम झालाय पटापट काढून घ्या. हा घेतो घेतो. पिशवी भरून डायरेक्ट गाडीवर तिकडे जाऊ दे. बरं. चालला जायला लागलं त्यांना. आम्ही व्यवस्थित चला चल का चल. अरे चला कवर सांगा ते त्याला चला जाऊ ना का बावड्या? हा हा या या. तो का लाड राहिला का आता पिट्ट झाले का? गेले? हा बरं झालं. काय? पण माझ्या बहिणी आहे ना लय हुशार. दाजी आहे ना लय चेंगाट. पण किती केलं तरी माझ्या बहिणी आहेत त्या. बहिणी आहेत ना मला कधी विसरत नाही. चला हे गेलेत ना आता मस्तपैकी ना हात साफ करून घेतो. हा चला तांदूळ तर घेतलेत मस्तपैकी. साखर घेतली, चहा पावडर घेतली. हा डाळी पण ठेवल्या चांगल्या ताईनं. ह्या डाळी टाकल्या पाहिजेत पोत्यामध्ये भरून. भरपूर झालं बरं का एवढं गेलं पाहिजे ना मला. चला आता आय, आय, आय. किती जड आहे बाबा. हाय हाय लयच बोजा झाला यो. आता आहे ना ही ताई आणि दाजी यायची आता आहे ना घरी ठेवून आलं पाहिजे. पटपट गेलं पाहिजे. लयच बोजा झाला बाबा. अरे अरे एवढा बोजा आयुष्यात पहिल्यांदाच उचलला असेल मी. चला चला आय आय ग आयला हात पण लय दुखायला लागलं. महिना तर कसा तरी जायला आपला निघून आता. चला चला बाबा एकदाच ठेवून आलो. काय गरम झालं. किती गेलो फास्ट ना आलो. आता आहे ना आलं नाही ना कोण. हा नाही चला आता जाऊन मस्तपैकी झोप काढतो बा. आता एकदाच आलो बाबा. चष्मा पडला इथं. हां मोबाईल इथं ठेवतो. मस्तपैकी झोपतो असा तोंडावर घेऊन. आता झोप काढतो. आय आय ग. चला बरी मजा आली का? हा बाई शांत आहे किती भारी वॉटर पार्क होत आहे ना. त्याला तरी घेऊन गेलो असतो. त्याला बी बरं वाटलं असतं. जरा एकटाच राहतो घरी. हा ना पण आता तो येई ना त्याला झोपायचं होतं. अगं त्याला गेला असतं ना त्या वॉटर पार्क त्याला सोकांड्या खेळतो नसतं आल्या आणि का हो? किती त्या वॉटर पार्क मध्ये हे माणूस काय येड आहे का काय सारखं आंघोळ करीत बसली हा. बाई. निघा ना त्या सुद्धा. बाया होत्या ना एवढ्या पॅन्टीवाल्या म्हणून ऐकत नव्हते. हे समजून सांग जरा शांत. आणि ते लय अवघड होईल या माणसाचं. बाई पण काही म्हण दोघं सख्खे भाऊ आहे पण तो नवऱ्यात आणि यांच्यात लय बदल बाई. लय बदल हा? तुमचा नवरा किती चांगला आहे तुझा. हा मी आणि काय हे केलं? मेलं काळ तोंडे याला बायांचा नेट बोलले ओ रस्त्यावर आहे आपण. नीट. चला घरात जाऊन काय मारा तोंडात एकमेकाला. जेवण बनव? मात काय कमी हो. हा? मग काय केलं मी बरोबर तिने सुद्धा पाहिलं त्या बायांची हात पॅन्टी तिच्या त्या पुरी का पाहत होते तुम्ही. हा चला आता तुला तर म्हणलं बा असं कर आंघोळ तर हा तुम्ही काय डोक्यावर पडलेलं आहे का हो जरा? लांब लांब पळायची हा याच्या एखाद्या पुढे येड्यावानी. याच्या पुढे पुढे तुम्हाला चार चौघात न्यायच्या लायकीची नाही नाही तुम्ही. नाही, तुम्हाला नेणार नाही तुम्हाला जेवढं पुढे तुम्ही नेणार नाही मी. न्यायच्याच हा. लायकीची नाही. तुम्हाला नेणारच नाहीये हा. तुम्ही लय वात्रट आहे खरंच. पांचाळ मग तू एकटी पहा. जाते का डोक्यात हा मग हा आम्ही दोघी जात जाऊ का आपण दोघे जात जाऊ. हा हा. तुमच्या संग जर माणूस संग नसला ना घरचा तर तुम्ही काही करून येशाल अजून झोपेलच वाटतं भाऊ. बावड्या खंड खूप झोपेल हडता अजून नीट बोलत जाओ. नीट इकडून बोला उभा राहा. थोडंसं मा भावाला. हा. प्रेमाने बोलून पाहिजे त्यासोबत. तो किती भारी बोलतो. ए गांग्या गांग्याव हो नीट बोला ना. गेला का काय अडचण गंगाराम हा, आहे त्याचं. नीट बोला. ए भाऊ बावड्या
किती झोप लागली त्याला. लाईट नव्हती वाटतं, फॅन बिडे लावला बाई लेकरांनी तसंच काय झोपलं. पिऊन झोपला काय रे? बघ दाजे कसं बोलायला लागलं ताई. हो तुम्हाला कळतं सांगितलं का ना, हो काही? येत नाही. मग त्याचे डोळे पाय किती लाल झाले. अहो, झोपेतून उठला तो आता. येऊन जाऊन स्वतःला तो प्यायची सवय, दुसऱ्याला पण प्यायलाच म्हणायचं. बावडे हा. तू जेवला का? नाही झोपलो तसंच. काही येड पोर आहे बाई. हा तिकडे स्वयंपाक आहे, खाऊन घ्यायचं तर. बघ ना, त्याला कळालं नाही का बरं काही खाऊन घ्यायचं. बया उपाशीच झोपला. तुम्ही आले का फिरून? हा हा आम्ही आलो बाबा, लय मजा आली वॉटर पार्कला. हा तुलाही नेलं असतं पण तो डोळ्यावर लय झोप होती. कुठं दाजी कंजूस मारवाडी दाजी ते का मला चल म्हणाले का? हा तुला नेल पुढच्या टायमाला पुढच्या टायमाले हा पावसाळ्यात ये, पावसाळ्यात. पावसात का त्याला का नदीमध्ये ढकलून द्यायचं काय? नाही नाही तिकडे नेतो ना वॉटर पार्कला. वॉटर पार्कला नाही म्हणतात, वॉटर पार्क हा म्हणतात. वॉटर पार्क. पर आयुष्याची वाट लागली तरी वॉटर पार्क म्हणे. अरे काय खरंय, माणसासोबत कुठे जाऊ नये, तुला नेला असते परवडला असतं. बरं झालं तू बी नाही आला, तुझा आराम झाला जरा. पाय तुझ्या बहिणी पाहिले ना कसा इच्छा आणि ठण ठण ठस ठस करते. काय माझ्या बहिणी ठसठस आहेत केला? हं? अहो तुमचा आम्ही काय जर खार होता तसंच आहे काय तू काय घ्या. खाऊन टाक नका लावू. आमच्या आमचं हा? खायला नका काय करू. हा ना हा आमचा खाऊन तसा आहे म्हणे. नुसतं ते यांचाच खान होता असा हा. आहे. नुसतं आग्या मोळा म्हणे वांग वांग. हं? अहो आम्ही आगे म्हणून नसतो ना, तुमचे संसार झाले नसते. हा. गावातल्या लोकांनी कुत्र्यागत गंमत केली असती आणि तुमची. यांना बायका कोणी दिल्या हा. नसत्या. आम्ही म्हणून राहिलो, मग? नाही तर दुसरी राहिली नसती. नाही बरोबर. मग तुम्ही राहिला म्हणून तर आमचे परपंच झाले. भाऊच्या बहिणी किती भारी ग. काही हा, खरं नाही मग. बाई. म्हणून तर तुमचा प्रपंच झालाय. हा 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 बरं मी काय आता शांती हा आता चहा ठेव, मला चहाच आंबला आलाय. बाई येऊन बाई, जाऊन. आता जेवढं खाल्लं त्या हॉटेलामध्ये, घरी येऊन आता चहा, त्याच्यावर ज्यूस पिलं, लस्सी पिली, परत ते काय म्हणतात ते थांबसा. फालुदा का फालुदा, ते बी खाल्लं. या खरडं खरडणीच करतो बाई तुझा नवरा, खरंच ना. बरं खिशामध्ये बंडलच्या बंडल राहता म्हणून बरं आहे. अगं मी काय म्हणतो वहिनी, मला घरच्या चहाशिवाय आंबला जात नाही. हा मला घरी बाहेर किती प्या त्यानं आंबला जात नाही. घरचा चहा तो चहा. घरच्या चहाशिवाय आंबल जात नाही. बाहेर गेलं का, मी बाहेर आलो का मला काही खाल्ल्याशिवाय असं वाटत आंबलच जात नाही. काही ज्यूस पाहिजे असलं का, ते पिल्याशिवाय मला असं बाहेर आल्यावानीच वाटत नाही. अरे काय धंदे. त्यांना आहे ना जे पाहिलं ते खाऊशीच वाटत आहे. हा. बरं वहिनी शांती आता कवर येणं बोकती. हो थांबा, काय? आले इतक्यात बसले 5 मिनिटं आराम करू द्या. हा का हा? म्हाताऱ्या माणसा आणि तुम्हाला सारखा चहाचा काय आंबा तुम्हाला काय पाय पाहिजे काय थकायला. हा मग काय हेलिकॉप्टर आलं होतं काय? काही बोलती काही वागती. त्या बस मध्ये इथून तिथे उभं राहून जावं लागलं. मग तुम्हाला लई यायचं आकट ना. चला बरं वॉटर पार्कला घ्या जिरून. कधीच्या गावात घोड्याला गवत सांगून जखमारी चल केली. बाई ठेवू दे मला चहा, नाही तर लय भुकत राहील ते. वय टाप वय. होय जाय ठेवते. ए तुला प्यायचं आहे का? त्याला कॉफी कर आणि आपल्याला चहा कर. कोणला कॉफी? त्याला कॉफी पिऊ द्या. त्याला कॉफीची सवय. हा कॉफीच प्यायला लागला कॉफी तू कॉफीपासून रे? पहिल्यापासूनच. जलमला तसा काफीच पितोय तो. हा का हा तर त्याला नुसतं दुधाची कर, आपल्याला थोडस पाणी टाक, चहा मध्ये काही होत नाही. कॉफी एवढा दिसतोय हाडचं तू सारखं कॉफी पिऊन पिऊन. हा मग काय हो जाऊ तवा मा भावाच्या दिसण्यावर जात्या. हा त्याच्यासारखा हाय का अख्या पंचक्रोशीत माणूस. जाईल हा? बरं झाला बाई पोतोळा झाला. किती देख नाही ते काय कोणचा हिरो होतो जॉनी लिव्हर सारखा आहे. हा हा का ना? आणि मग बरं जा तू चहा ठेवा आता. हा नाही जाणी लिव्हरी ना आपल्या इथं. हा हा बाई तो नवरा आला तो बसल बडबड हा, करीत. होय, यांचा चहा काय ठेव. गोंधळ चाललाय. तू वयला तोंड नको करू ना. अहो जाते ना पण तुमचं काय सारखं र कुरक लावलंय हो. माझा तो येईल ना आता भेटायला ना मला तुम्हाला. तर घडीभर बसून नाही देते तुम्ही खरंच. तो काय बाय बेल्टच काढला तर बेल्ट खाली चट करेला. बसा हा शांत. बसा. चहा पिऊन पिऊन पुढचं 2 दात पडलं तरी चहा पित आहे अजून. अरे ते लोणच्यानं पडलं काय सांगत लोणचं घातलं बाय ना तो बहिणी ना हा आणि रात्री घातलं सकाळी मला काय दिलं. अहो ते कातड तुटाना ते कोण कातड दाता खाली आलं गेला ना दात कराकला. हा का? असं तर तुझ्या बहिणी. हा ना. हा मग करायला लावायचं ना बाहेर, तुमच्या आईला बोलवायचं होतं वरतून खाली टाकातून. अरे पण मग लोणचं लगेच त्याच्या काय थोडं बिनून अहो पण द्यायचं. आपल्याला खायची काय आग एवढी रात्री काय सकाळी खायची गरज होती का? तुम्हीच दिलं का थाटाला हा. लावून. हा. मागितलं दाखल असेल कोणी तुम्हीच. दे लोणचं नाही दे बा. लोणचं. महात्वानाला एवढा चटकाय नाही बाबा काय सांगत. बरं भावड्या जाऊ त्यांचं असंच आहे त्यांचं. हा त्यांना खाऊन पिऊन सगळं दुःखच राहतं. हम्म. तुझं बाकी काय म्हणतो, काय चाललं तेव्हा आम्ही काही निघालो, सगळं बोलायचंच राहिलं. काय नाही बघ माझं आहे चांगलं. हा जरा आईची तब्येत खराब आहे. आईला घेऊन यायचं नाही का? नाही यायचं दोन- जावय काय हा? जावय म्हातारी. आज नाही नाही जात नाही माझी आई. हा आई चांगली आहे तशी. अजून बरी आहे ना. हा मग
तिला थंडी काय ताप म्हणते आलाय तुला? तिला कायचं काय होतं तिला घेऊन यायचं 2-3 महिने राहिली असती इथं इथं दवाखान्यात नेलं असतं आम्ही तिला पुढं इथं आपल्या गावामध्ये इडा मग इडा काय आला अहो दवाखान्यात घेऊन गेलो असतो हा काय हा बस झालं जरा शांत राजा शेख का बरं शांत राहा काय म्हटले तुम्ही तुमची म्हातारी इडं काय आणली माझ्या दारात कशाला आणायची म्हणजे म्हणजे? आता हा पाणी असं आहे मग त्यांना इकडे घेऊन आला असताल दवाखान्यात नेता येणार का बरं आता मग आम्ही घेऊन जाऊ आपण आहे, तुम्ही इथं काय नाही नाही ते तुम्हाला मा बाप नाही सांभाळता आला मग कोणी सांभाळा गावातले लोक आलते काय सांभाळायला मग तुमची आई सांभाळू का मी हा आमची आई इथं येणार ना आम्ही तिला दवाखान्यात नेणार जाऊ मा म्हातारा तेव्हा काय नाही आणली तुमची म्हातारी कशाला म्हणजे ते दोघे राहिले नसते तिकडे म्हातारीवर कस काय घराला राखान काय गरज नाही हा तुमचं म्हातारीला चांगलं होतं का काय बरं काय केलं आमच्या म्हातारीवर चरा 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 बोलायचं सुनानला कधी बरं पाहत नव्हतं मग आमच्या आईला काय पाहिलं असतं त्यांनी काय झालं आमच्या म्हाताऱ्यानं तापड स्वभावचं आहे हा त्याला अजिबात कोणाचं होणं आणि आमची आई लय शांत स्वभावाची तिला कोणासोबत बोलत नाही ती कोणाचं ऐकून घेत नाही ती. म्हणून ऐकलं का असं पुसेल कुत्र्यावर दावत म्हणूनच म्हटलं तर सवय लागली असती नको असं नको आमची एकटीच बरी ती भाऊ तिला घेऊन ये नाही नाही इकडे काढू गांगे आणू का तिकडे सांगतो उद्या आणून सोडतात आहे. हा. आणि जर आणली आणून सोड. तर 1 एकर नाव करून दे मग मावाल्या बघ काय हा. म्हणतात 1 एकर नाव करून दे अहो आपल्याला एवढी 10-15 एकर जमीन आहे आपल्याला काय पोरसोर आहे का तुम्हाला बी नाही ना आम्हाला नाही आम्हाला होतील कधी होती होतील होतील अहो मागचे 20 वर्ष लागले लग्नाला अजून झालं नाही आता मध्येच बागताक नेलं तिला होणार आहे आता अहो, असं कोणत्या अंधश्रद्धेवर जगा नाही. भक्ताकडे जाऊन का पोरं होत असतात काय होणार आहे होणार आहे होणार आहे बर भाऊ तू टेन्शन न घेऊ अर्धी जमीन तुझ्या नावावर करून देतो म्हातारीला आणून सो हा बर का हा चालतंय चालतंय 1 एकर मा नाव आपली अर्धी जमीन त्याच्या नावावर करणार आहे आपण म्हणजे अहो आता मला मूलबाळ नाही ना काही हा. भाऊ बी एकटाच त्याचं लग्न नाही होईल हा. आणि त्याच्याकडे घरी एकटे जमीन बिमीन नाही घरी मग त्याला आपण इकडे 2 मिनिटं काय ग बाई एका भेटेल नाही काय नाही आठच्या काय संघच आला तरी काय बोलत बसली तू साखर नाही राहिली साखर होती ना 5 किलो आणली होती ना परवाच्या किराणा 5 किलो होती बाई या बावड्याने का नेली का काय होतं काय माहिती बाई हे अगो या दलिंदरला अक्कल नाही का 5 किलो न्यावा का त्याला मी सांगितलं होतं फक्त डाळी साळीने त्यांनी साखर चहा पावडर परत निरमा पावडर साबणी पर अख्खं धुवून नेलं हे बाकीचं नेऊ दे पण साखर आता कुठून द्यायची आता लगेच आणायला कोण मी काय म्हणते ऐक बाई आता हिला दवाखान्यात न्यावं लागन बरं मी काय म्हणते ऐक तू आहे ना मागच्या दरवाजांचा शेजारची ती यशोदा काकू आहे ना तिच्या इथून वाटीवर साखर आण आणि जर ती जर घरी नसेल तर सांग गॅस संपला म्हणून मरू दे तिकडं बाई आता याला जर चहा नाही दिला तुला माहिती आहे ना मानावरा कसा आहे मग आता काय करायचं भासा बुक तू जा बाई साखर आहे का बघ ते यशोदा काकूकडे बाई काय काय चाललं दोघी जात अहो ती म्हणे का साखरेचा करू का गुळाचा करू दूध कमी पडतं मग त्याला कॉफी करू का नको हा. म्हटलं त्याला दुधाचा कर आपला काळा कर साखरेचा काळा ना हा लेमन टाक निंबू टाकून का सांग तिला हा सांग शाते लिंबू टाक ग निंबू टाक लिंबू टाकतं का एरंड्याला चिक टाकतात नाही हो निंबू टाकून पितो मी मला ते ना ते काळा चहा पिला आणि लिंबू टाकून चांगला असतो. चांगला असतं हा. सवय आहे ती पहिल्यापासून मला बरं मी काय म्हणते ते लक्षात ठेव आईला ताई, इकडे ये की 5 मिनिटं तू आता तुझं काय राहिलं या चालतं इथं रे? काय राव झाला नाही कारण चहा अजून बाई तिच्याकडे आईची गेली येडं-धरची होती काय. तिची साखर संपलेली आता काय सांगायचं आता याला? गॅस संपला गॅस संपला हा, तू सांग बाई आता अहो मी काय म्हणते शांत होते गॅस संपला आपला गॅसची टाकी तरी भरून आणा काय ग शाते अहो, तुम्हाला चहा ठेवायला गेले हा आणि गॅस चालू करून पाहते तर गेला ना गॅस गॅस संपेल संपेल अरे तुम्हाला लवकर सांगता नाही आला का मग अहो कालच त्याच हे होत नाही का पिवळा जाळे हा, हा, हा. म्हणजे म्हणले जाईलच बुवा तर गेलाच तो आज मग तुम्हाला तिकडे वॉटर पार्कला जाणं महत्वाचं होतं गॅस टाकी संपली एवढं कोणाच्या लक्षात हा? राहतं का हा, गॅस काय? संपणार आहे म्हणून वर बोलायचे थोबड करून अ, हा? हात खाली बरं दाजी चुली ठेव वय हा मी नाही चूल पेटवारी का मी म्हणजे? लाकडं सगळे संपलेले कुठं लाकड तुम्ही काय लाकड तोडून दमले काय ते जापाच्या काढ वय पळ नाही तुम्ही नाही जायला का मी? गॅसची टाकी भरून आणा तुम्ही जा आईला आता कसा पस्तावा झाला का बरं साखर आण थोडीशी वय खायला काय साखर तर आण नुसती साखर हा वय लवकर साखर कुठून द्यायची अहो साखर चांगली नसते शरीरासाठी खाल्लेली साखर वाढती तुमची शुगर होती शुगर हा शुगर होते मला काही नाही होत मला ना थोडी साखर खाल्ली ना तरी चहा प्यायल्यासारखं होईल अरे टपके नुसतं आळत चढला आणि का हो? त्या दिवशी यांचं किती शुगर वाढली होती हा? तुम्ही साखर खाऊ नका हा? काही येडे झाले का एक तर शुगरनी चांगली चांगली गेले वर तांगड्या हा. करून मेले पार हा साखर बिकर नका खाऊ बाई मग काय खाऊ काय पिऊ हा नाही नाही काय खाऊ काय पिऊ दमदारा ना जा ना बाजारामध्ये वा
जा ना साखर घेऊन या आणि मग ठेवी ते चहा. मग द्या ना साखर पैसे. नाही. गॅस गॅस घेऊन या. हा, गॅस घेऊन या गॅस. साखरे आणायची नाही का? म्हणजे साखरच तोंडात आली हो. गॅस टाकी संपली भेटली तर ना. घेऊन या 2-1 किलो साखर. हा. आणि तुम्हाला ते कोणत्या मित्राच्या दुकानामध्ये कमी पैशाने भेटते ना हा. तिथून घेऊन या. होलसेल मधून आणतो. 5 किलो आणा. बरं मग आता गॅस टाकी आणतो हा 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 आणि साखर आणतो 4-5. पटकन उठा. पंचायती करू जावा. नका, उठा. जाऊ. हा. हा लवकर या आम्हाला आईला चहा खरंच सांगायला बायको आलाय. भेटली याडा तुम्हाला. हा पाहतो तो थांब तिथून आलो. तुझ्या तर तुला काही अक्कल आहे का रे? हा? काही अक्कल आहे का? झालं काय झालं हा? काय तुम्ही दोघी का तुला माझ्या लाज इथे वाटायला पाहिजे. अरे पण घरातून काय सगळा झालं किराणा भरून घेतला. तू इकडं हं? वळ. घरात साखरीचा पत्ता नाही ठेवला बिळा बिळाच्या. मला का मारायला ए, लागलाय थांब तुम्ही? थांब का रे तुला काय काय न्यायला सांगितलं होतं? डाळी साळी हा हा. तो पार चहा पावडर पार साखर आणि पार तो तोंडाच्या साबणी काहीच नाही ठेवलं. फायर लावली का ते का गा मशीनला लावायचे थोबडा ते बी घेऊन गेला. नाकाला नेलं. अरे ताई त्या पिशवीत होतं ते तसंच भरलं मी पोत्यातून गेलं अरे, घेऊन. मी बिनला काय जा. करू त्याला अरे नालाय का आम्ही डब्यांमध्ये किराणा बी भरला नव्हता. आता त्या बाबाला फुकट म्हटलं ती साखर वाढ ती साखर कमी होईना दिला काढून. काय गॅस संपला काय संपलं. त्याला चहा शिवाय होत नाही. आम्ही खोटं बोललो दोघी जणी. हा हा आता तिला काढून त्याला गॅस टाकी संपली म्हणून. आणि त्याला जर सांगितलं ना का यांनी नेलं तुला असा उलटा टांगील तो आणि खालून मिरच्याची दुरी देईल. तुला माहिती आहे ना तो किती खोडशाळ आहे. हा. हा हा काय हा हा म्हणतो. माहिती आहे ना दाजी कसं पण आहे मला एक सांग तिथे एवढा मोठा किराणा कोणाच्या मड्यावर घालायचा तर तू मायन तू दोघं जण राहिला तर हप्त्याला येतो नाही तर 1000-2000 रुपये घेऊन जातो दोघीकडनं. ए आम्ही देतोय ना तुला. हा. हा प्रत्येक टायमाला आला का एवढं बोचकं भरून देतोय ना. हा, काय तरी तो करावं ह्या आहेच. पोराला. बरं, आता जाऊ दे आता कशाला भांडणं करता एक काम करा की आईला दवाखान्यात न्यायची 5,000 बरं तुला रुपये 1 रुपया कमवायची अक्कल नाही. आई तर बसून खातो तरी आम्ही काय म्हणतो जाऊ दे आमचा वाणिकिनीचा भाऊ आहे. हा तरी तुला लाज आहे ना आहे का थोडीशी. हा दे. बरं आता नाही परत तसं करत आता तुम्ही भरून ठेवाल तेव्हाच म्हणजे नेतो. देतो तू बाई, आमच्या डोक्यावरच बस ना. बरोबरच ठेवा म्हणतो याला काय कामाला जायची इच्छा होत नाही मेल्याला. अजून आहेच का तो. ए तुला मी सांगते आता एवढं लास्टच यांनी पार चहान बुकनी नाखवतून नेलं. याला काहीच द्यायचं याला नाही परत परत. दारातच उभं करू. भाऊ आता रुपया नाहीये त्या आईला इकडे आणून घाल आम्ही सरकारी दवाखान्यात ट्रीटमेंट तिला करू. आम्ही सांभाळू. हा. 5,000 रुपये दे ना पण आता तू आईला इथं आणून घाल आम्ही करू तिच्या दवाखाना. तू 1 रुपया नाही आमच्याकडे द्यायला तुला. तो मुळे आमचा परपंच उद्ध्वस्त व्हायला आलाय. हा बरं जाऊ दे पण जायला पण पैसे नाहीत भाड्याला तरी पैसे दे. ए, निघ इथून. हा, आता बरं, चालत जाऊ का मग एका ट्रका बिका मध्ये बसून जा. निघ तू इथून निघ पटकन. पैसे नाहीत ना भाड्याला त्याला म्हणा तू काही कर त्याचे भांडे घास त्याच्या गाडी मधले बाई. तुला भाड्याला दिले असते सगळं दिलं असतं पण तो आहे ना पार इज्जत घालवली खरं सांगत. आपण एवढ्या वेळ द्या ना मला नाही 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 हे काढू दे का तसंच. तू पहिला निघ नाही तर आता तो आहे ना मी हा. गचून दाबून टाकील. बरं, 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 नको दाबू गं. जातोय एवढ्या भावावर कठोर झाला तुम्ही काय ए, करणार? कठोर झाला. आतापर्यंत- खाऊन पिऊन एवढं झाला ना पण तुला कळत नाही का. आतापर्यंत तुला पुरवलं नाही का आम्ही सगळं. आणि मग पुरवलं ना आता भाड्याला पण पैसे देत नाही तुम्ही आम्ही अरे तू थोबाड फोडाच्या लायकीचा निघतो का तू इथून. आमच्या नवऱ्यांना सुद्धा आम्ही सांगेल नाही आजपर्यंत. त्यांना कळालं ना तू एवढं घर धुवितोय तर तू इथं बाबा काही खैरच नाही मग. नका देऊ तसं आहे जातो ना. का आता? हा, नाही जातो हा, लगेच जातो मी लगेच. सांगतो तेवढं तरी ऐक. निघ रे तू अरे निघ हो, रे. आम्ही काय म्हणतोय निघ रे ते- तू. निघ ना जाय ना. ए, निघ. आणि परत येऊ नको येड तू आता दारात. बाई, परत थोबाड दाखवायला येऊ नको इकडं. काय डोक्याला ताण आहे. एक काम कर तू त्या पुरीला किंवा कोणाला तरी सांग गावातून बरं त्याला साखर सांगितली नाही आणली तर आणावं लागेल कोणाकडून तरी. हा ना. आणि किराणा आहे ना 1000 रुपयाचा आणून ठेव नाही तर आता लगेच घरात तमाशाच होईल. तुला पाहिलं ना सांगते. भावड्या कसा मग वागतो. लईच वागवतो. पण तुला सांगू का ह्या पोरांना ह्या गोष्टीच कळत नाही. बहिणीची इथं गेल्यावर अरे आपल्याच बाहेरच म्हणून काहीतरी बहिणीला द्यावा त्यांच्या इथं भरून आणण्यामध्ये काही हे असतं का. अगं पण तरी आपण त्याला देतो ना का जाऊ दे बा आपलं वाणिकिरीचं लेकरू आहे घरी म्हातारी आई आहे. तो नवरा एका दिवशी तुला म्हणा भाड खाऊची तुझा भाऊ आणि हा, तसाच वागतो हा. बरं तो नवरा इड नाही. हा नाही तर मग तर त्याने- सीसीटीव्ही लावली असते घरामध्ये तो आल्यानंतर. चाल बाई ते तर लय डेंजर आहे ग. मेल्यामुळं चहाचं काय सगळा पचका झालाय आपला. हा ना घर उकळून पिलाय. चल हा ना